अध्याय 14. श्री सद्गुरु संतवर योगीराज शंकर महाराज समर्थ. महाराज पाहती मज रोखून, वंदन केले मी वाकून. महाराज रोखून पाहून तसेच बसले पाहत. तीक्ष्ण डोळे मजला म्हणती, काय अडचणी तुझ्या पुढती, त्यांची तुला कसली भीती, समर्थ मी आहेच. माझ्या लीलाविलासांची माहिती तुला हवी ना होती, कोणती अपूर्व घटना घडती तुला हव्या होत्या ना. मम विलासांचा डोंगर ठेविला मी तुझ्या समोर, त्यातले कळस चमकदार तेवढेच फक्त लिहावे. भारतीय महायुद्धात 18 अक्षोक्षणी सैन्य असत, सर्वांच्या नुसत्या नावास न पुरत 18 अध्याय केवळ. भगवंतांनी भगवद्गीता तरी सांगितली या जगता, म्हणून सांगितली तुझं शंकर गीता 18 अध्याय म्हणून. हे हनुमंताचे शेपूट, याचा सापडणार नाही शेवट, म्हणून 18 अध्यायांचा तट बांधून ठेवला. महाराजांच्या डोळ्यांचे बोल ऐकून मोलाचे, चकित होऊन वदलो वाचे, जय जय प्रभो शंकर. अभ्यंकरांच्या स्वप्नात रोज त्यांच्या मातोश्री, तैसे का रोज घडत काळजी त्यांना लागली. पैठणला महाराजांनी अभ्यंकरांना घेतले बोलावून. महाराज नदीत उभे राहून अभ्यंकरांना म्हणाले, भाताचे पिंड करून सत्वर वहा माझ्या पायावर. पिंड वाहता चरणांवर महाराज सांगू लागले, तुझी आई झाली रे मुक्त. तेव्हापासून अभ्यंकरांच्या स्वप्नात आईचे येणे बंद होत. महाराजांनी उद्गारले, दत्तात्रय गणेश अभ्यंकर यांच्या वडिलांपासून घरी महाराज येत असून हेही बसती महाराजा. हे 9 वर्षांचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात राहून महाराज त्यांना घेऊन फिरले अनेक ठिकाणी. रात्री अपरात्री महाराज चहा खिचडी करण्यास सांगत, भलतीच कामे करण्या लावत, करवूनही घेत ते. एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पांघरून झोपत. जन्मल्या लहान बाळासमान लहान होत अभ्यंकर झाले चकित. त्यांनी वडिलांना बोलावून म्हटले, अहो महाराज बाळ झाले. वडिलांनी पांघरून काढले, पूर्ववत दिसले महाराज. महाराज म्हणाले, माझे ऐका, मोठ्याचे लहान होता येईल का? प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का? भांबावून गेले दोघेही. अभ्यंकर म्हणाले, महाराजांना आपले मूळ रूप मजला दाखवा. महाराज म्हणाले अभ्यंकरांना, जरूर बेटा दाखवीन. समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्रीचे 2:30 वाजले असूनही मोठा चमत्कार झाला. एक भव्य तेजस्वी व्यक्ती प्रगटली अचानक समाधीवरती. 25 फूट उंच होती, पुरुष रूप मनोहर. महिन्याने पुन्हा अष्टमीशी तीच उंची, त्याच वेळेशी समाधीवरती चटदिशी स्त्री रूप प्रगटले सुंदर. चूल पेटवली त्या स्त्रीने, कढईत भाजले शेंगदाणे तसेच तोंडात ओतले हाताने अगदी गरम असताना. ती स्त्री म्हणे, मी आदिशक्ती, दर्शन प्रसाद खाऊन मी जाणार आहे येथून. आवाज स्पष्ट कणखर. समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूस गुप्त झाले पुरुष रूप, पादुकांच्या डाव्या बाजूस शक्ती अंतर्धान हो. अशीच एक अष्टमी असत समाधी मठाच्या मंडपात एक भव्य रूप प्रगटत. तेजपुंज विशाल मारुती समोर मंडपात मांडी घालून ते बसत. तेथूनच ते पाय लांबवीत समाधीवर ठेवले. बाबूराव रुद्र आणि अभ्यंकर पाहत होते हा प्रकार. तेवढ्यात बाब्या ऐसा पुकार त्या पुरुषाने केलाच. बाबूराव आवाज ओळखत, महाराज आपल्याला बाब्याच म्हणत. त्या पुरुषाने एका हातात धरले बाबूरावांना लांबून, दुसऱ्या हातात धरले अभ्यंकरास. अभ्यंकरास तो पुरुष म्हणू लागला जोरात, माझे मूळ रूप तुझला पाहायचे आहे ना? शब्द मी तुझा दिला होता, पाहून घेई आता ते. तो पुरुष तेथून निघाला, पादुकांच्या उजव्या बाजूला गेला. अल्लक ऐसा पुकार केला, अंतर्धान पावला. पुढे ती शक्ती प्रगटत पादुकांच्या डाव्या बाजूला जात. अल्लकायसे पुकारत गुप्त झाली तेथेच. अभ्यंकरांच्या मनात अगदी लख प्रकाश पडत. ओळखले हेच महाराज असत, मूळ रूप दाखवले. 3 वर्षांनी समाधीनंतर अष्टमीस मठात समाधीवर प्रत्यक्ष महाराज निजलेवर पाय त्यांनी लांबवला. पाय एवढा लांबवीत वर हंडी टांगलेली असत, तिला पायाने हलवीत. प्रत्यक्ष अभ्यंकर पाहत. अभ्यंकरांची मुलगी आजारी. प्रत्यक्ष महाराज प्रगटले घरी. टोपी चपला ठेवून दोरी संडासात गेले लघवीस. टोपी चपला अभ्यंकरांनी ठेविला पेटीत लपून. बराच वेळ झाला म्हणून संडास त्यांनी उघडला. महाराज तर गुप्त झाले. मग पेटीत सामान पाहिले, ते सामानही गुप्त झाले. घटना समाधीनंतरची. एकदा अभ्यंकरांच्या घरात मी त्यांच्याशी होतो बोलत. त्यांच्या डोक्यावर मजला दिसत 2 पावले तेजस्वी. अभ्यंकरांना मी म्हटले, महाराजांची चरण कमले, तुमच्या डोक्यावर भाग्य भले. अभ्यंकर वदले यावर. मी महाराजा संगे खेळत, माझ्या डोक्यावर ते पाय ठेवीत. नेहमीच असे घडत, त्याचाच परिणाम हा असत. महाराज एकदा सांगती, शिष्यांच्या मस्तकावरती गुरूंची ती पावले असती, गुरुप्रसाद असे हा. भस्मे आणि अभ्यंकर या दोघांच्या मस्तकावर महाराजांची पावले सुंदर मी आहेत पाहिली. अक्कलकोट स्वामी समर्थांचा घरी फोटो लाव असा महाराजांनी आदेश दिला अभ्यंकरांना एकदा. अभ्यंकर म्हणाले महाराजांना, तुम्ही जेव्हा फोटो द्याल तेव्हाच मी तो लावणार, अन्यथा लावणार नाही. बेळगावच्या गंधे महाराजांना आगवण लागली, गुळ येईना. गंधे म्हणाले सर्वांना, आता उपाय एकच, महाराजांच्या समाधी मठात नेऊन सोडा. मध्ये सांप्रत काय व्हायचे ते हो तेथे. आले समाधी मठात, जणू अक्कलकोट स्वामी महाराज असे दिसत गंधे महाराज. त्यांची आगवण शुश्रूषा कामकाज अभ्यंकर होते करीत. नगरहून एक शेतकरी आला, तो अगदी दिसावेला शंकर महाराजांसारखा भला.
शेतकरी सांगू लागला, माझ्या भावाला मुलगा झाला, त्याने नवस केला होता, मुलगा झाल्यावर समाधीला दर्शनास येण्याचा. त्याप्रमाणे बैलगाडीतून भाऊ मुलास घेऊन येत आहे मागावून. पुढे दर्शन आम्ही आलो. तो शेतकरी आल्यानंतर गंध्यांची आगवण पळाली पार. बरे वाटू लागले फार. प्रकृती त्यांची सुधारली. शेतकरी अभ्यंकरास त्याचा पूर्व वृत्तांत सांगत. अभ्यंकर थक्क होत. ठेवून त्यांना हे कसे. शेतकरी म्हणाला गंधे यांना, सांगू नका कोणास मी कोण आणखी खास. शेतकऱ्याने सांगितले, भाऊ येत नाही म्हणून शेतकरी गेला निघून. गंधे अभ्यंकरांना बोलावून विचारती, कोण हा शेतकरी. हेच शंकर महाराज असत. ऐकता अभ्यंकर झाले चकित. गंधे अभ्यंकरांच्या घरी येत. डबा नैवेद्याला घेतला. दोघे समाधी मठात येत गंधे नैवेद्य दाखवीत. अभ्यंकरांना एक फोटो देत अक्कलकोट स्वामींचा. गंधे म्हणाले अभ्यंकरांना, महाराजांनी सांगितले मजला अक्कलकोट स्वामींचा फोटो तुझला द्यावा म्हणून दिला हा. अभ्यंकर फोटो असता पाहत. महाराज असता जे घडत संपूर्ण सारे आठवत. धन्यता त्यांना वाटली. आज अभ्यंकरांच्या स्ववास्तूत अक्कलकोट स्वामींचा फोटो असत. शंकर महाराजांचाही शोभत दिव्य फोटो मोहक. एकदा महाराज होते बसलेले. दर्शनास लोक जमलेले. हरिजनग्रस्त तेथे आले प्रसादाच्या आशेने. दर्शनास तर गर्दी असत. महाराज सर्वांना प्रसाद देत. हरिजन दूर उभा राहून चिंता प्रसाद मिळेल का. तेथूनच महाराजांनी आपला हात लांब करून हा घे प्रसाद असे म्हणून दिला प्रसाद हरिजना. पुढे काही वर्षांनी अगदी त्याच ठिकाणी महाराजांची समाधी होऊन काही प्रसंग असेही. सयाजीराव गायकवाड यांना बडोद्याच्या गादीवर महाराजांनी बसवले स्वकर वैभवशाली थाटात. बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा पुतळा असत. अत्यंत प्रेक्षणीय शोभत भव्य फोटो तसाच. महाराज नेहमी हिमालयात मुद्दाम पाह जात असत. अनेक जण तेथे दिसत समाधी घेऊन बसलेले. 4-4 हजार वर्षापासून जिवंत समाधी घेऊन बसले आहेत. कित्येक जण दाढी जमिनीपर्यंत. कित्येकांच्या भुवयांचे केस जमिनीपर्यंत लांब. अशांची दाढी महाराज हलवीत पाहत समाधी खरी खोटी. पुण्याच्या लकडी पुलावरती एक गृहस्थ रोज येऊनी बसती. महाराजही तेथे येती. गप्पा मारीत दोघेही. नियमाने दोघांच्या गप्पा होत. गृहस्थ महाराजांना विचारत आपले नाव काय असत. राहता कोठे आपण. शंकर महाराज माझे नाव. मी राहतो धनकवडी मठात. महाराज त्याला सांगत. ऐकून त्याने घेतले. पुढे 2 दिवसात महाराज आले नाहीत. चौकशी करण्यास ग्रस्त धनकवडी मठात. शंकर महाराज कोठे असत. बाबूराव रुद्र दाखवीत ही महाराजांची समाधी असत. ग्रस्त थक्क झाला. लकडी पुलावरती रोज नियमाने येतात हे महाराज आज आले नाहीत म्हणून चौकशी चालू म्हणून रुद्र त्याला सांगत. समाधी घेऊन 8 वर्षे होत. ग्रस्त झाले चकित. रुद्रही थक्क झाले. समाधी घेतल्यानंतर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नात जाऊन कोठी सांभाळली महाराजांनी. फोटो काढला. त्यात महाराजांचा मुहूर्त. अमावास्या हा असे खास. हाच ते मुहूर्त सांगत कोणत्याही कामास. महाराज हजामतीस बसत. हजामत होईपर्यंत केस येत पुरवत. किमया कैसी पहा हो. नगरचे नवले महाराजांना म्हणाले मज विष्णुपद दाखवा. महाराज नदीत उभारून नवलेंना विष्णुपद हा म्हणाले. पाण्यात सुवर्णपद दिसले. हात ठेवीत त्यावर नवले. हात सरकवीत बघू लागले विष्णुपद किती लांबते. सुवर्ण विष्णुपद संपेना आश्चर्य वाटे नवले यांना. मुकुट दिसला वर पाहताना आकाशाला भिडलेला. अपूर्व अशा घटनेची दाखवून दिले महाराजांनी. स्पष्टपणे मी कोण असूनही बोध मानावा असा हा. पुण्यात समाधी घेतल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर वाशिमचा जानू महार. मुलगा त्याचा हरवला. चोहीकडे शोध केला. नुसता पत्ताही न लागला. 3 महिन्यांनी मुलगा आला. हाती खाऊ घेऊन विचारता कोठे होतास. मुलगा सांगे बापा शंकर महाराज येथे येऊन घेऊन गेले मला ते. महाराजांच्या समवेत इतके दिवस होतो हिंडत. आज खाऊ देऊन हातात महाराजांनी सोडले. शांताबाई पुणेकर यांचे पती निर्वतल्यावर 20व्या दिवशी महाराज तर त्यांच्या घरी गेलेच. तुला विसावा देण्यासाठी आज आलो तुझ्या सरणी. सर्व व्यवस्थित होईल म्हणून महाराज गेले सांगून. 6 मुले शांताबाई. सांभाळ केला भावानी. आज मुलांचे सर्व व्यवस्थित असूनही समाधान शांताबाईस. नाशिकला काबुली बाबाकडे महाराजांचा मुक्काम. त्यांच्याकडे नागपूरचे ताजुद्दीन बाबाई आले महाराजांच्या दर्शना. महाराज जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन पहारा करीत. मुसलमानांना हे न खपत अडथळा करण्यास येत ते. जेव्हा मुसलमान तेथे येत तेव्हा ताजुद्दीन बाबांचा पहारा असत. मुसलमानांना ताजुद्दीन दिसत साक्षात भगवान हनुमंत. मुसलमान घाबरून पळून जात. ज्यांच्यास्तव हनुमंत पहारा करीत ते कोण असावेत. बोलकी घटना असेही. प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शनास गेले समाधीवर. महाराजांच्या दर्शनाची हुरहुर त्यांना होती लागली. दर्शन घेता समाधीतून जे 1111 प्रगटला ध्वनी. इंग्रजी भाषेतील ध्वनी ऐकून अर्थबोध होईना. अर्थबोध झाला समाधीवर. जे म्हणजे ज्ञानेश्वर. जे ज्ञानेश्वर अध्याक्षर पुढे एक 4दा असत. 1111 यात एक अंक 4दा असत. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ओवी पहिली. त्यातील त्या ओवीचे पहिले चरण त्याचेही पहिले अक्षर म्हणजे ओम हे असत. 4 एकचा अर्थ हा. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ओमची साधना मिळत.
तीच साधना इथेही प्रगटत आनंद त्यांना झाला. अक्कलकोट, स्वामी समर्थ, माणिक प्रभू, शंकर महाराज, साईबाबा एकत्र फिरत काही वर्षे चौघेही. 1928 साली पाकिस्तान होणार म्हणून सांगितले होते महाराजांनी, त्याप्रमाणे घडलेच. महाराज म्हणाले, एकदा कोणता पुढारी मरणार कसा, कुणावर झाडल्या जाणार गोळ्या, विषप्रयोग कुणावर, खून कोणाचा होणार, विमान पडून कोण मरणार, नावे दिनांक सांगत सविस्तर त्याप्रमाणे घडलेच. त्या अनामिक पुढाऱ्यांची नावे या पवित्र ग्रंथास कशाशी म्हणून तो उल्लेख टाळला असूनही महाराजांचे बोल अचूक. इसवी सन 2000 साली माझा पठ्ठ्या शिवाजी दिल्लीच्या तक्त्यावरती येणार असूनही महाराजांचे बोल हे पाहून महाराजांची चरणकमले भक्तीने मी वंदन केले. 14व्या अध्यायाचे संपले लिखाण या ठिकाणी. संतवर योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो 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 शंभो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.